म्हणून मानवाने एकच सांगतो, हे सरकार किती निर्लज्ज असतं, किती संवेदनाहीन असते. माझ्यावरती टीका मी शेतकरी नाही मी शेतकरी, पण मी माणूस आहे, मला हृदय आहे आणि मला शेतीचं काही करत नसलं तरी मला शेतकरी असून दिसत आहे, ते कोणत्याही विश्वास बसणार नाही, हे प्रोसेस. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, जी काळजी करू नका. मला माहिती उसाचा प्रश्न वाढतोय, मला माहितीये, विजेचा प्रश्न वाढतोय, विकत होतोय, मला माहितीये, आज गोळ्या सरकून जातोय, मला माहितीये, महागाई आकाकडे भेटते, मला माहितीये. हे सगळं मी आता बोलत चाललेलो आहे, फक्त तुमच्या ताकदीची. आज सिद्धिविनायकाच्या मंदिरात मी जाऊन आलो, मी हेच साखर घातलं, बाबा ही जी जनता तुझ्या विश्वासावर चाललोय, नाहीतर कोणाचा विश्वास आहे, कोणाचा पाहिजे नाही. बस तू विघ्न असा आहे या राष्ट्रवादी आणि देशावरती हे जे संकट आलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं, हे दूर कर आणि पुन्हा एकदा माझ्या शेतकरी आणि जनतेला संकट मुक्त करून निरोगी दीर्घायुष्य दे, ही मी महाराष्ट्रासाठी प्रार्थना केलं, ही प्रार्थना केली. आणि म्हणून मी एकच सांगतोय की अजूनही आपण आंदोलन सुरू केलेलं नाही. आपली मागणी हीच आहे की ठीक आहे, केंद्र सरकारने 5 एकर तर 5 एकर अजूनही सूचना आलेल्या नाही, पण 5 एकर पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंय. उरलेलं जे कर्ज आहे ते या राज्य माफ करावं आणि शेतकऱ्याच्या प्रांताला संपूर्ण करून दिला पाहिजे ही आपली मागणी. आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेना अजून आंदोलन सुरू केलेलं नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलेला आहे, जसं मी तुम्हाला आधाराने दिलासा द्यायला आले तसं मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. जर जे आंदोलन सुरू केलं तर तुम्ही आंदोलनात उतरणार आहात की घरामध्ये बसून राहणार हात बसून आणि आम्हाला मला याचं उत्तर द्या, मला उत्तर देऊ नका. तर जेव्हा हात मारेल त्यावेळेला आंदोलनात तुम्ही उतरा आणि एक शब्द घेतो, त्या आंदोलनाचं नेतृत्व मी करेन एवढंच वचन घेतो.